रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले जय पवारांवर दबाव. भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया. बारामती विमान दुर्घटनेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे दिल्लीत विविध नेत्यांच्या भेटी घेत असून आज काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत बारामती विमान दुर्घटना आणि त्याचा तपास आणि पोलीस प्रशासन सरकारची भूमिका यावर त्यांनी चर्चा केली. तसेच या प्रकरणी DGCAला कलम 12 अंतर्गत समिती स्थापन करता येते आणि ती समिती राहुल गांधींच्या नेतृत्वात असावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर राहुल गांधी यांनी या प्रकरणी निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी केली. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी CBIकडे अजूनही महाराष्ट्रातून प्रस्ताव पाठवलेला नाही. अजितदादांच्या पक्षाच्या प्रमुखांनी विनंती केली. काल परवा एक स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आले, म्हणजेच अजूनही CBIकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला नाही. आम्हाला जी माहिती आहे त्यानुसार राज्य सरकारने प्रस्ताव CBIकडे दिलेला नाही. सुशांत सिंह प्रकरणात बिहारने प्रस्ताव दिलाय. लगेच दुसऱ्या दिवशी CBIने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र विमान दुर्घटना प्रकरणी राज्याकडून CBIकडे प्रस्ताव आलेला नाही अशी आमची माहिती आहे, असे रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या भेटीनंतर बोलताना म्हटले आहे. मी CBI, DGCA आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे वेळ मागितली आहे, पण मी विरोधातील आमदार आहे, त्यामुळे कदाचित वेळ मिळत नसेल असं रोहित पवार यांनी म्हटले. महाराष्ट्रात साधी FIR होत नाही, इथे DGCA भेटत नाही. DGCA आणि CBI हा केंद्राचा विषय आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. जनतेसाठी दादांबरोबर राहिलेला एक नेता आणि त्याच्याच बरोबर फक्त तेच नाही, दुसऱ्या पक्षातले सुद्धा नेते जे दादांबरोबर अनेक वर्ष काम करत होते ते सुद्धा त्या लग्नाला तिथं उपस्थित होते. त्यांनी सुद्धा कुठे ना कुठेतरी विश्वासघात केला असं आपल्याला म्हणावं लागेल. नाहीतर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये FIR व्हायला पाहिजे होता, अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची संधी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होती. त्याचबरोबर CBIकडे हा प्रस्ताव जाऊन एकाच दिवसामध्ये हा प्रस्ताव मान्य करून CBIची आतापर्यंत एन्क्वायरी तिथं सुरू व्हायला पाहिजे होती. पण नाही, पैसा वाचवणं, VSR ला वाचवणं, सत्ता वाचवणं ह्याच्यातच काही लोक तिथं मग्न आहेत. मग या वाचवा वाचवीच्या मागे कुठेतरी षडयंत्र आहे का याची शंका मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना आणि ते सुद्धा लोकात या बाबतीत चर्चा होताना नक्कीच त्या ठिकाणी दिसते. प्रफुल्ल पटेल यांचं नाव होत आहे, पण त्यांच्याकडनं कुठलंही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही. तुम्ही आता म्हणता की प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतील तेव्हा मी फोटोचे पुरावे समोर आले, माझ्याकडे फोटो आहे. पण जर समजा प्रफुल्ल पटेल बोललेच नाही तर येत्या काही दिवसात तुम्ही असं सांगणार आहात का? तुम्ही मागच्या वेळी म्हणाले होते की आपण नाही बोलले तर मी करेल, तसं तुमचं काय आहे? तर माहिती आहे बोलले तुम्ही फोटो वगैरे काही समोर आणणार आहात? त्यांच्या बाबतीतली जी माहिती नक्कीच मी लोकांसमोर आणीलच, पण त्याच्या आधी माझ्याकडे अजून एक वेगळी माहिती आलेली जी सोमवारी मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने लोकांसमोर तिथं आणेल. आणि ती माहिती बघितल्यानंतर कशा पद्धतीने सरकार चालते आणि कशा पद्धतीने सरकार मित्रांना म्हणजे व्यावहारिक मित्रांना वाचवते हे अजून स्पष्टपणे आपल्या समोर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये हा पण आहे की पवार कुटुंब एक मोठं कुटुंब आहे, एकतेसाठी ओळखलं जातं. मात्र एकीकडे पाहायला गेलं तुमच्या कुटुंबातील काही लोक सत्तेत आहेत, खास करून अजितदादाच्या फॅमिलीमध्ये आहेत आणि त्यांना ही सगळी माहिती कळाल्यानंतर या संदर्भात ते कुठेच काही बोलत नाही. त्यामुळे परिवारामध्ये एकता नाही असं दिसतं. नाही, विषय परिवाराचा हाय नाही हाय हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. राहिला प्रश्न व्यक्तीचा नाही तर विचाराचा. आपल्याला काय महत्वाचं आहे आणि कशासाठी आपण लढायचं हे त्या त्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे. आज आम्ही विचारासाठी लढतोय, दादांसाठी लढतोय. ही मागणी काय फक्त रोहित पवारांची असं समजून चालणार नाही, ही मागणी अख्ख्या महाराष्ट्राची आहे की अजितदादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. 40 वर्ष राजकारणामध्ये लोकांची सेवा करणारा एक नेता ऍक्सिडेंटमध्ये घात का अपघात हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि ते झाल्यानंतर कुठेतरी सत्तेत असणारे लोक त्यांना विसरून गेल्यासारखं आज जर वागत असतील आणि मग लोकांची इच्छा आहे की न्याय मिळाला पाहिजे, आमची इच्छा आहे न्याय मिळाला पाहिजे. आज तुम्ही आम्हाला विचारलं, जर आज आम्ही अजितदादांना, माझ्या काकाला, आमच्या नेत्याला जर न्याय देऊ शकत नसेल तर मग उद्या जाऊन आम्ही महाराष्ट्राला नाही तर सामान्य लोकांना न्याय कसं देणार? सत्ता आज राहू शकते, उद्या जाऊ शकते. सत्ता महत्वाची नाही. सत्तात आज आम्ही असलो असतो तर त्याला लात मारून बाजूला होऊन तिथं अजितदादांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केले असतील. पण तो विषय प्रत्येक व्यक्तीचा असतो. व्यक्ती, मी माझ्याबद्दल बोलू शकतो, इतर व्यक्तींबद्दल बोलणं हे उचित ठरणार नाही असं मला वाटतं. पावर माणसाला करप्ट करते असं म्हणतात, मात्र पावर नात्याला करप्ट करते असं म्हणता येईल. माणूस इकडा असला काय तिकडा असला काय, पॉवर जर माणसाला करप्ट करते जेव्हा आपण म्हणता
तो माणूस नात्यातला सुद्धा असू शकतो, लांबचा सुद्धा असू शकतो. शेवटी प्रत्येक व्यक्ती माणूस असतो. दुर्दैव असं की आज ज्याच्यासाठी आपण लढायला पाहिजे त्या गोष्टीसाठी न लढता आज जर आपण सत्तेत राहून कुठंच तपास पुढे जात नसेल तर खरंच हे लोकांना आवडणार नाही. गप्प बसलं पाहिजे, पण कधी बसलं पाहिजे, कुठल्या वेळेस बसलं पाहिजे आणि कशासाठी बसलं पाहिजे हे सुद्धा लोकांनी तिथे ठरवलं पाहिजे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. मी आता मागचे 5 ते 6 दिवस झाले दिल्लीमध्ये होते. सोनिया गांधींचं काय म्हणणं आहे याच्यावर की कशा पद्धतीने पुढे जाणार आणि राहुल गांधींचा नेमकं कॉन्ट्रीब्युशन सहभाग कशा पद्धतीने असणार आहे? राहुल गांधीजींचं जे भेटणं होतं ते नियोजित होतं. त्यांनी 30-35 मिनिटं मला या विषयासाठी तिथं दिले. काही दिवसांपूर्वी खरगे साहेबांना मी भेटलो होतो. त्यांच्याशी या बाबतीतली चर्चा ती सुद्धा बऱ्याच वेळ तिथं झाली होती. त्यांना तो विषय कळला होता आणि मग जेव्हा मी पार्लमेंटमध्ये जात होतो, काही नेत्यांना भेटत होतो, तेव्हा कॉरिडॉरमध्ये मला सोनिया गांधीजी मॅडम त्या ठिकाणी भेटल्या आणि त्यांच्याबरोबर खरगे साहेब असताना खरगे साहेबांनी सोनिया गांधीजींना सांगितलं की हा मुलगा, हा कार्यकर्ता आणि हा पुतण्या कशा पद्धतीने स्वतःच्या काकासाठी, स्वतःच्या नेत्यासाठी, एका मराठी माणसासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि मग त्याच्यातले काही गोष्टी हे सोनिया गांधीजींना तिथं सांगितलं. फक्त त्यांनी सांगत असताना एवढंच सांगितलं, ऑल द बेस्ट, तू लढ, आमचा पक्ष तुझ्या बरोबर त्या ठिकाणी असेल. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नवी दिल्ली.